गणपती बाप्पा मोरया. मला परत आगमनाला बोलवलंय ते सांताक्रूजच्या विघ्नहर्त्याच्या थ्रू ने. तर सांताक्रूजचा विघ्नहर्ता हे खूप मोठा आमच्या विभागातील एक दहीहंडी पथक आहे. चौकीचा महाराजाची सलामी आज जी सांताक्रूजच्या विघ्नहर्त्याच्या गोविंद पथकाला जी मिळाली आहे. नवऱ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा. भाई रेडी ना? फुल फुल रेडी ना? कडक फिलिंग काय असते? ही फिलिंग म्हणजे असं शब्दांनी सांगूच नाही शकत. आत्ताही अंगावर काटा येतो की समोर मूर्तीला बघून जे फील पूर्ण अंगात त्याची ऊर्जा आपल्याला देते असं वाटतं. वा. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बोलत असाल की भाई हा गणपती बाप्पा बोलतोय, सगळं ठीक आहे, पण दहीहंडीची टी शर्ट का घातली? तर मित्रांनो, आज मला परत आगमनाला बोलवलंय आणि ते पण आपल्या बाप्पाने, आणि ते सांताक्रूजच्या विघ्नहर्त्याच्या थ्रू ने. तर सांताक्रूजचा विघ्नहर्ता हे खूप मोठा आमच्या विभागातील एक दहीहंडी पथक आहे. खूप वर्ष गेली, कित्येक वर्ष ते दहीहंडी किंवा असे खूप सारे वेगवेगळे सण साजरे करतात. जसं आपला विघ्नहर्ता त्यांचा बाप्पा पण असतो, तसं यावर्षी आम्ही चाललोय काळाचौकीच्या महाराजाला सलामी द्यायला. म्हणजे त्यांना तो मान मिळालाय आणि सांताक्रूजचा विघ्नहर्ता खूपच जास्त एक्साइटेड आहे आणि मी त्यांच्यावर जायला खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि ह्यांचं नातं माझ्याशी कसं ते पण सांगतो. कुणाल म्हणून आहे श्वेताचा भाऊ. तर कुणालमुळे हे मला तिकडे त्यांच्यासोबत जायला मिळतंय. कुणाल बोलला की दादा तू ये आमच्या पथकामध्ये, आपण मस्त जाऊया, तू व्हिडिओज काढ, फोटोज काढ, तुला काय वेगवेगळे बाईट्स घ्यायचे आहेत, तू तुझ्या हिशोबाने घेऊ शकतोस. तर असं मी आता चाललोय आणि खरंच सांगू थँक्यू सो मच कुणाल. कारण ही जी टी शर्ट घातली आहे ना, या माझ्या खूप साऱ्या आठवणी जागा झाल्यात. कारण की मी लहानपणापासून ओमकार गोविंदा पथक, परत विरारला मी विरारला जेव्हा राहायला होतो तिकडचं गोविंदा पथक, त्यानंतर मग जोगेश्वरला मी राहायला होतो तिकडे ते गोविंदा पथक. तसं बाईकने, परत ट्रकने, परत ते रस्त्यावरती जेवून पावभाजी खायची, उसळ खायची, मिसळ खायची, असे रस्त्यावरती सगळे पूर्ण गोविंदा पथक बसायचे. त्या सगळ्या आठवणी मला अशा वेळा फट फ्लॅशबॅक झाल्यात. आणि मला खरंच खूप मी जास्त म्हणजे मला एवढं बरं वाटतंय ना की बाप्पाने आज त्या थ्रूने मला बोलवलंय. तर मी चाललोय आता आणि तुम्ही पण माझ्यासोबत असेच राहा. तोपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया मग. बाकी टी शर्ट कशी वाटते ती पण कमेंट करून सांगा नक्की. चला मग जाऊया आपण. गणपती बाप्पा मोरया आणि बोल 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 बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज जय. स्वामी समर्थ महाराज जय. बजरंग बली जय. जागेवाले जय. सांताक्रूजच्या विघ्नहर्त्याचा जय. ओम नमो पार्वतीपते. गोविंदाने गोपाळ, गोविंदाने गोपाळ, यशोदेच्या तांड्या पाळा. गोविंदाने गोपाळ, गोविंदाने गोपाळ. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदाने गोपाळ,
ओम साई जय साई 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 विघ्नार्ता गोविंद पथक हे आज आमचं 4थं वर्ष 2023 पासून आम्ही इथे सुरुवात केली आणि 6, 7, 8 आणि ह्या वर्षीच्या 9 प्रयत्नात आम्ही इथे आहोत. आज काळा चौकीचा महाराजाच्या सराव शिबिरासाठी इथे माझे सर्व बालगोपाळ मित्र आज आम्ही इथे चाललो. सांगण्याचा हेतू हाच की 2023 पासूनची सुरुवात केली साखरापासून 2024 ला 7, 2025 8 प्रयत्न आणि ह्या वर्षीचा 9 करायचा प्रयत्न सुद्धा आमचा यशस्वी होईल याच्याबद्दल काही खेदच नाही. अजून एक की मंडळ म्हटलं की आज ही जी काळा चौकीचा महाराजाची सलामी आज जी सांताक्रूजच्या विघ्नार्थाच्या गोविंद पथकाला जी मिळाली आहे, सांगू एवढंच इच्छितो की आज मुंबईतला हा मानाचा गणपती आणि त्याच्यासाठी सांताक्रूजच्या विघ्नार्थाच्या आज गोविंद पथक तिकडे निघालाय. तुमचं यश, तुमची मेहनत हेच त्याच्या मागचं कारण आहे आणि ह्याच्यासाठी ही जिद्द, ही सातत्यता नेहमी अशीच ठेवा. इथे कोणतीही मुलं एका वेगळ्या लाईनचे नाही, आज चांगल्या वर्गातली मुलं इथे आहेत. इंजिनियर, चांगले प्रशिक्षित सुशिक्षित मुलं इथे आपले आहेत आणि ही जिद्द वाढवायची आहे आणि मुंबईत नावलौकिक आम्ही कमवणार हे नक्की. हा, गणपती बाप्पा सांताक्रूजच्या विघ्नहर्त्याचा बोल बजरंग ओम नमो पार्वतीपते. मस्त मस्त मस्त. तर मित्रांनो, आता सेम सगळं झालं आहे आपलं. इकडे सराव पण झाला आहे त्यांचा आणि रेडी आहेत सगळे. खूप जास्त एक्साइटेड आहेत सगळी लोकं, जसे मी त्याच्याहून जास्त एक्साइटेड आहे. तर आम्ही निघतो फटाफट आणि आता इथून जाणार आम्ही लालबागला, काळा चौकीला. तो चाललो आहे. चला सगळे रपारा बाईक काढत आहे आणि रेडी आहे. मग चला. तर मला खरं सांगू तर मला आज वाटतच नाही की आगमनाने, मला असं वाटतं मी दहीहंडी आली आणि दहीहंडीच्या बोलतात ना, सगळं आम्ही दहीहंडी जसं पुढे जाणार आहे ते सगळ्या आठवणी वाटतात आहे. आणि खरंच आणि आगमन म्हणजे त्याच्यावर मला असं वाटतं की चेरी ऑन टॉपवाला असतं तसं आहे. म्हणजे दहीहंडी तर दहीहंडी आणि त्यात वरतून आगमन पण, आणि खूप बरं वाटतं. म्हणजे मला नव्हतं माहिती की असं होईल यावर्षी आणि ते आपोआप बाप्पाने आणलं. ते आमच्या बोलतात ना वाट्याला बाप्पाने आणला आणि तेच मी डोळे असं प्रत्येक वेळी की बाप्पा हे सगळं घडून आणतोय. मी काहीच नाही करत आहे, मी फक्त माझ्या आठवणी किंवा या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला काही दाखवतोय. पण खरंच असं हे फक्त एवढंच करतोय मी. पण मला असं बिलकुल नाही वाटत की भाई मी काय करतोय किंवा असं. बाप्पा जे बोलतोय, जे हातातून घडून आणतोय तसं त्या एवढ्या गर्दीमध्ये बाप्पाने त्या चरणाशी आम्हाला बोलवलंय. खूप मोठी गोष्ट आहे आणि काळा चौकीच्या महाराजाचं पण खूप मोठं नाव आहे. तर तिकडे चाललोय, सगळे रेडी होतात आहे. चला मित्रांनो, जाऊया आपण पण. अयान रेडी आहे ना? ये भाई अयान, अरे रेडी आहे ना? अरे बोल तर, रेडी आहे ना? तुझा इंटरव्ह्यू बघितला मी. अरे फेमस झाला तू इथे तर बघ. अरे बघ तर, रेडी आहे ना? तू बोल तर. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या पाया, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या पोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा. आला रे आला गोविंदा आला,
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला. आलो आहे आपण आता लालबागला. गाड्या आणि पार्क केल्या आहेत मस्त. आता महाराजाचं आगमन होईल काळाचौकीच्या आणि मग आपण सलामी देऊ. तोपर्यंत सोबत राहा बायलो आणि मजा येते यार. बघा तुम्ही फुल अंगावर काटा असणार आहे. अरे ते हे तर काढ भाई. हो आत जायचं काहीतरी. हे पण भाई ना, हे पण ना. अरे भाई इथे लागतील ना थर हे बा आले का भाई रेडी ना? फुल रेडी ना? अंगावर काटा ना फुल.
कसे लागले जय जय मस्त लागले परफेक्ट मूर्तीकडे जाऊ नये अरे तू मोबाईल घेऊन जा ना तुझा भाई मस्त लागल्या एकदम मस्त लागल्या परफेक्ट लागले गेले गेले भाई मस्त कडक कडक
कडक. जा 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 लवकर जा भाई. जा पुढे जा. स्वतः काका एक नंबर. बाप्पा म्हणजे वाईब आहे, बाप्पा म्हणजे लाईफ आहे, बाप्पा म्हणजे हिरो आमचा शक्तिशाली रे. बाप्पा भारी रे मंडळ हा भारी रे. हा तुझ्या नावानेच पिढी तुम्ही केतली भरारी रे. सेकंड्स मध्ये काय लावला यार, आई शपथ. आणि एवढ्या गर्दीत आहे, एवढ्या गर्दीत खाऊची गोष्ट नाहीये. खरं बोलतो, खूप भारी, खूप भारी. बाय जरा साहेब. हा जो बास्केटबॉल मित्रमंडळ आहे हा एवढ्या लांब नाही, हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे सुद्धा पोहोचू शकतो. तर ही जिद्द, ही सातत्यता ही आमची आज दाखवलेली आहे. आणि पुन्हा अजून एकदा 5 सप्टेंबरला येणार आहे, तेव्हा सुद्धा लक्षवेधी आम्ही थर लावणार आहेत. हे नक्की आहे की नाही? मस्त मस्त मस्त. घेतला मी घेतला. कुणाल मी काय बोलतो, तू चढलेला वरती हो. त्या तिसऱ्याला कसं वाटलं, काय फील होता? फील म्हणजे खूप वेगळा पण नाही, कारण सलग 4 वर्ष याच पथकातून चाललो आहे. पहिल्या वर्षी 3 एक्क्याचा मानपण माझाच होता, जिथे आम्ही पहिल्याच वर्षी 7 लावले. हे म्हणजे कुणी विचार पण नाही केलेला की पहिल्याच वर्षी कोण 7 लावू शकतात. मोस्ट ऑफ पब्लिक तरी 7चा विचार करत नाही की पहिल्याच वर्षी 7ची एवढी मोठी अटेम्प्ट घेणं म्हणजे कोण बघत नाही. पण आम्ही खूप म्हणजे पोरं पण तयारीत होती आणि खूप जोशमध्ये होती. तर पहिल्याच वर्षी 7 लावले. 2 वर्ष माझं थोडं वेट इश्यू झाल्यामुळे अजून एक आमच्यासोबत एक 3 एक्केचा पोरगा आहे मोपेकर, तोही चढलेला 2 वर्ष सलग. त्यांनी चांगली अटेम्प्ट दिली. यावर्षी त्याच्याकडून पण होत नाही. आणि यावर्षी माझं स्वतःचं मी वेट कमी केलं आहे, कारण मला यावर्षी चान्स पाहिजे. कारण मागच्या वर्षी मी 8ला नव्हतो, तर यावर्षी माझं स्वतःचं आहे की मी 8 उतरवेल आणि मी उतरवणार.
आणि मला सांग, समोर जर बाप्पा असतो बरोबर आणि तू तिसऱ्यावर असतो आय लेवलला, कसं वाटतं? ती फिलिंग काय असते ती फिलिंग म्हणजे असं शब्दांनी सांगूच नाही शकत. आत्ताही अंगावर काटा येतो की समोर मूर्तीला बघून जे फील पूर्ण अंगात त्याची ऊर्जा आपल्याला देते असं वाटतं. वा. आणि वरचे खाली येतानाही आमचाही तोच विश्वास असतो की आम्ही एकाही पोराला जमिनीवर आणणार नाही. जे आहेत ते सर्व आरामात खाली उतरतील, कुणाला इजा होऊन देणार नाही. वा 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 कुणाल, मस्त मस्त मस्त. हे मस्त लावलंय भाई, मस्त मस्त, खूप भारी. कुणाला बोलूया? तू इथे कुणालची बोलूया? कुणाल भाई कुणालने आपल्याला एंट्री दिली आहे, मजा आली कुणाल आज. बोलतो मला आता कधी भेटू आपण? आता डायरेक्ट भेटूया 5 तारखेला. 5 तारखेला भाई. आपण कुठे कुठे फिरणार जरा सांग मला. पहिला झाल्यावर मुलुंडला जिथे आपल्याला पहिला इन्व्हिटेशन येतं तिथे जाऊन पहिले 8 लावायचे. हा, ते 8 उतरले की सेकंड अटेम्प्ट आपली असते धमाक्याची. तो धमाका अजून कुणालाही रिव्हील झालेला नाहीये. येस आणि तो धमाका मोठा करण्याचा प्रयत्न खूपच चालू आहे. येस. ते तुम्ही बघू शकाल पुढे तर मित्रांनो, 5 तारखेपर्यंत. तोपर्यंत मंडळाशी कनेक्टेड राहा, मायाशी कनेक्टेड राहा आणि बोलतात ना फुल एकदम धमाल करू 5 तारखेला आपण, मजा येईल. तर चला आता आपण जरा खाऊन पिऊन घेऊ आणि मग निघूया. Press the bell icon.